नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा विषय समाजशास्त्र यामधील प्रकरण 3 समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना। या पाठातील संपूर्ण स्वाध्याय आज आपल्याला अभ्यासायचा आहे। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। यामध्ये पहिलं विधान आहे समाज हा रिकामी जागा यावर आधारित आहे। पर्याय आहेत सहकार्य, स्पर्धा, संघर्ष। उत्तर आहे सहकार्य। हे उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे। समाज हा सहकार्य यावर आधारित आहे। दुसरं विधान आहे गाव हे समुदायाचा रिकामी जागा भाग आहे। गाव हे समुदायाचा रिकामी जागा भाग आहे। पर्याय ग्रामीण, शहर, महानगर। उत्तर आहे ग्रामीण। तर उत्तर आपल्याला पूर्ण वाक्यात लिहायचं आहे, म्हणून गाव हे समुदायाचा ग्रामीण भाग आहे। तिसरं विधान आहे कुटुंब हे रिकामी जागा या गटाचे उदाहरण आहे। पर्याय आहेत मोठा, मोठ्या, प्राथमिक, औपचारिक। उत्तर आहे प्राथमिक। कुटुंब हे प्राथमिक समूहाचे उदाहरण आहे। चौथं विधान आहे सामाजिक दर्जा हा व्यक्तीच्या समाजातील रिकामी जागा संबंधित असतो। सामाजिक दर्जा हा व्यक्तीच्या समाजातील रिकामी जागा संबंधित असतो। पर्याय कार्य, स्थान, उद्दिष्ट। उत्तर स्थान। तर उत्तर पूर्ण वाक्यात कसं लिहायचं आहे? सामाजिक दर्जा हा व्यक्तीच्या समाजातील स्थानाशी संबंधित असतो। प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। खाली अ गट आणि ब गट करून त्याच्यामध्ये जोड्या दिलेल्या आहेत। तर अ गटात आहे कुटुंब आणि ब गटात आहे ऐच्छिक समूह। अ गटात आहे कुटुंब आणि ब गटात आहे ऐच्छिक समूह। ही जोडी चुकीची आहे। या ठिकाणी अ गटात कुटुंब असेल तर ब गटात पाहिजे अनैच्छिक समूह। अशा प्रकारे लिहिलं तर ही जोडी बरोबर होते। दुसरी जोडी आहे अ गटात आहे जात आणि ब गटात आहे अनैच्छिक समूह। ही जोडी बरोबर आहे। तिसरी जोडी आहे अ गटात आहे गाव आणि ब गटात आहे प्राथमिक समूह। ही जोडी सुद्धा बरोबर आहे। चौथी जोडी आहे कामाचे ठिकाण। अ गटात आहे कामाचे ठिकाण आणि ब गटात आहे दुय्यम समूह। ही जोडी बरोबर आहे। अशा प्रकारे आपल्याला 1 नंबरची जी जोडी आहे कुटुंब आणि ब गटात ऐच्छिक समूह ही जोडी दुरुस्त करून ऐच्छिक समूहाच्या जागेवर अनैच्छिक समूह लिहून ती दुरुस्त करायची आहे। अशा प्रकारे चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा हा प्रश्न पूर्ण करता येतो। प्रश्न पहिल्यामध्ये क आहे प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा। खाली एक चौकट दिलेली आहे, त्याच्यात काही संज्ञा लिहून दिलेल्या आहेत आणि त्या खाली विधाने दिली आहेत। तर त्या विधानाची उत्तरे आपल्याला चौकटीत दिलेल्या संज्ञा ओळखून लिहायची आहेत। तर संज्ञा मी पहिले वाचते। पहिली संज्ञा आहे भूमिका, दुसरी आहे लोकरूढी आणि तिसरी आहे समाज। आणि यामध्ये पहिलं विधान दिलेले आहे वर्गात वेळेवर येणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे। वर्गात वेळेवर येणे हे विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे। उत्तर भूमिका। यामध्ये दुसरं विधान आहे भारतात अनेक ठिकाणी हाताने जेवण्याची पद्धत आहे। काय आहे विधान? भारतात अनेक ठिकाणी हाताने जेवण्याची पद्धत आहे। उत्तर लोकरूढी। उत्तर आहे लोकरूढी। प्रश्न पहिल्यामध्ये ड आहे अधोरेखित शब्दांच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा। यामध्ये पहिलं विधान आहे रोजच्या जीवनात अवलंबल्या जाणाऱ्या नियमांना आदर्श नियमने म्हणतात। रोजच्या जीवनात अवलंबल्या जाणाऱ्या नियमांना आदर्श नियमने म्हणतात। या विधानामध्ये आदर्श नियमने हा अधोरेखित केलेला शब्द आहे। हा शब्द वगळून त्या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द लिहायचा आहे। उत्तर आहे लोकरूढी आणि विधान पूर्ण लिहायचं आहे रोजच्या जीवनात अवलंबल्या जाणाऱ्या नियमांना लोकरूढी असे म्हणतात। दुसरं विधान आहे कुटुंब हे ऐच्छिक समूहाचे उदाहरण आहे। कुटुंब हे ऐच्छिक समूहाचे उदाहरण आहे। यामध्ये ऐच्छिक हा शब्द अधोरेखित केलेला आहे, त्या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द लिहायचा आहे। उत्तर आहे अनैच्छिक। कुटुंब हे अनैच्छिक समूहाचे उदाहरण आहे।
प्रश्न दुसरा आहे टिपा लिहा. टिपा लिहामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे समाजाची वैशिष्ट्ये. उत्तर: काही व्यक्ती ह्या एकमेकांशी कमी जास्त प्रमाणात संलग्न होतात किंवा एकत्रित येतात कारण एकतर त्या समान वर्ग किंवा अंश म्हणून ठराविक वैशिष्ट्ये धारण करतात किंवा ते आंतरक्रियेच्या विशिष्ट आकृतिबंधामुळे एकमेकांसोबत बांधले गेलेले असतात. समाजाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. सामाजिक समूह अस्तित्वात येण्यासाठी 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींची गरज असते. व्यक्तीशिवाय सामाजिक समूह हा तयारच होऊ शकत नाही. कमीत कमी 2 व्यक्तींचा मिळून सामाजिक समूह निर्माण होतो. उदाहरण: पती-पत्नी, 2 मित्र इत्यादी. समूह निर्माण होण्यासाठी आंतरक्रिया महत्त्वपूर्ण मानली जाते. सामाजिक समूह हे सामाजिक आंतरक्रियांची व्यवस्था आहे. समूह जीवनामध्ये परस्परांविषयी जाणीव समाविष्ट असते. आपलेपणाची भावना समूहाचे ऐक्य दर्शवते. ही भावना सामूहिक जाणीवेची निर्मिती करते. समान गरजा भागवण्यासाठी समूह निर्माण होतात. उदाहरणार्थ: राजकीय समूह, धार्मिक समूह, जातीय समूह, क्रीडा समूह. सदस्यांची वर्तणूक नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक समूहाची स्वतःची अशी मूल्ये, नियम लिखित किंवा अलिखित असतात. सामाजिक समूह हे मूलतःच गतिशील असतात. याचाच अर्थ सामाजिक समूह हे वेळोवेळी परिवर्तित होत राहतात. अशा प्रकारे आपल्याला समाजाची वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतात. टिपा लिहामध्ये दुसरा प्रश्न आहे प्राथमिक गटाची वैशिष्ट्ये. उत्तर: चार्ल्स हार्टन कुले यांनी त्यांच्या सोशल ऑर्गनायझेशन या पुस्तकामध्ये 1909 साली प्राथमिक समूह ही संज्ञा प्रथम वापरली. प्राथमिक समूह हे व्यक्तीच्या रोजच्या जीवनातील आवश्यक घटक आहे. कुटुंब, जवळचा मित्रपरिवार, शेजारी, गाव हे सर्व प्राथमिक समूह आहेत. हे समूह अनौपचारिक संबंधावर आधारित असतात. सामाजिक जीवन हे याच समूहामधून सुरू होते. प्राथमिक समूहाचं पहिलं वैशिष्ट्य आहे भौतिक सान्निध्य. भौतिक सान्निध्य हे प्राथमिक समूहासाठी आवश्यक असते. भौतिक सान्निध्य या वैशिष्ट्यामुळेच कुटुंब आणि शेजार हे प्राथमिक समूह म्हणून ओळखले जातात. दुसरं वैशिष्ट्य आहे समूहाचे लहान आकारमान. प्राथमिक समूहासाठी त्याचा आकार लहान असणे आवश्यक असते. समूहातील लहान आकारमानामुळेच त्यातील सदस्यांचे एकमेकाबरोबर जवळचे संबंध निर्माण होतात. तिसरं वैशिष्ट्य आहे प्राथमिक समूहाचं तिसरं वैशिष्ट्य आहे नात्यांचे शाश्वत स्वरूप. नात्यांचे शाश्वत स्वरूप. नात्यातील शाश्वत स्वरूपाचे संबंध त्यातील सदस्यामध्ये जास्तीत जास्त एकात्मता किंवा अतुटता निर्माण करतात. चौथं वैशिष्ट्य आहे प्रत्यक्ष संबंध. प्राथमिक समूह हे जवळीकतेवर किंवा निकटतेवर आधारित असते, म्हणून त्यांचा प्रत्यक्ष संबंध असणे आवश्यक असते. समान उद्दिष्टे आणि ध्येय. येथे प्राथमिक समूहातील सदस्यामध्ये उद्दिष्टे किंवा ध्येयाची साम्यता दिसून येते. सहावं वैशिष्ट्य आहे परस्पर संबंध हेच साध्य. प्राथमिक समूहातील संबंध म्हणजे कोणतेही उद्दिष्ट साध्य करण्याचे साधन नसून हे परस्पर संबंध हेच त्या समूहाचे साध्य असते. सातवं वैशिष्ट्य आहे अनौपचारिक नियंत्रण. प्राथमिक समूहातील सदस्यावर कोणत्याही प्रकारचे औपचारिक नियंत्रण नसते. ते परंपरागत आणि भावनिक बंधावर आधारित असतात. अशा प्रकारे आपल्याला प्राथमिक समूहाची वैशिष्ट्ये वरील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येतात. टिपा लिहामध्ये तिसरा प्रश्न आहे नियमनांचे प्रकार. काय आहे? नियमनांचे प्रकार. उत्तर: कोणताही समाज किंवा सामाजिक समूह हा नियमनांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. नियमने ही मुख्यतः समाजातील लोकांच्या सामाजिक आंतरक्रिया सहज सोप्या व्हाव्यात यासाठी बनवलेली असतात. नियमने म्हणजे अशा अमूर्त पद्धती ज्या वर्तणुकीवर मर्यादा प्रस्थापित करतात. नियमनाचे प्रकार पुढीलप्रमाणे. पहिला प्रकार आहे लोकरूढी. ही संज्ञा 1906 मध्ये विल्यम समनर यांनी वापरली. त्यांच्या मते समाजामध्ये रूढ असणाऱ्या वर्तन पद्धती म्हणजेच लोकरूढी होय. उदाहरण: जेवणाच्या पद्धती जसे की फक्त हाताच्या बोटांचा वापर करून जेवणे, चॉपस्टिकचा वापर करून जेवणे,
काटा चमचा आणि चमचा वापरून जेवणे, साडी परिधान करण्याच्या पद्धती. दुसरा नियमनाचा प्रकार आहे लोकनीती. विल्यम सबनर यांच्या मते समाजहिताच्या दृष्टीने समाजात दृढ झालेले व पूर्वापार चालत आलेले रीतिरिवाज म्हणजे लोकनीती होय. लोकनीतींच्या मार्फत व्यक्तीवर कडक निर्बंध लादले जातात. लोकनीती ह्या लोकरूढीपेक्षा अधिक कडक असतात. उदाहरण, विवाहपूर्वक लैंगिक संबंधावर निर्बंध असणे. आता नियमनाचा तिसरा प्रकार आहे कायदा. कायदा हा समाजाचा महत्त्वाचा आणि आवश्यक घटक आहे. हा एक वैश्विक घटक आहे आणि सर्वांनी त्याचा स्वीकार करणे अनिवार्य असते. अशा प्रकारे आपल्याला नियमनाचे प्रकार लिहिता येतात. प्रश्न तिसरा, फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे प्राथमिक गट आणि दुय्यम गट. या प्रश्नामध्ये आपल्याला प्राथमिक गट आणि दुय्यम गट या गटातील किंवा या प्रश्नातील फरक स्पष्ट करायचा आहे. प्राथमिक गटमध्ये पहिला मुद्दा आहे प्राथमिक समूहाचे सदस्यत्व अनैच्छिक असते. ते जन्माने प्राप्त होते व चिरकाल टिकते. उदाहरण, कुटुंब, जात, वंश, धर्म. दुय्यम गटमध्ये दुसरा मुद्दा आहे दुय्यम समूहाचे सदस्यत्व ऐच्छिक व हंगामी स्वरूपाचे असते. उदाहरण, विविध क्षेत्रामध्ये कामगार म्हणून काम करणे, कार्यालयात विशिष्ट भूमिका बजावणे. आता प्राथमिक गटमध्ये दुसरा मुद्दा आहे या समूहात व्यक्तीच्या प्राथमिक गरजा भागवल्या जातात. या समूहाद्वारे व्यक्तीला आपल्या संस्कृतीची ओळख ही चालीरीती, लोकरूढी, लोकनीती इत्यादी माध्यमातून होते. दुय्यम गटमध्ये दुसरा मुद्दा आहे या समूहातून व्यक्तीच्या दुय्यम स्वरूपाच्या गरजा भागवल्या जातात. उदाहरण, विविध छंद, व्यावसायिक गरजा. या समूहाद्वारे व्यक्तीला विविध क्षेत्रातील कायदे, हक्क, राजकीय हालचाली, वैज्ञानिक प्रगती, औद्योगिक प्रगती इत्यादी गोष्टींची माहिती होते. प्राथमिक गटमध्ये तिसरा मुद्दा आहे प्राथमिक गट आकाराने लहान असतात. तर दुय्यम गटमध्ये तिसरा मुद्दा आहे दुय्यम गट आकाराने मोठे असतात. दुय्यम गट आकाराने मोठे असतात. प्राथमिक गट यामध्ये चौथा मुद्दा आहे या गटातील व्यक्तीचे परस्पर संबंध अनौपचारिक व व्यक्तिगत स्वरूपाचे असतात. त्यांच्यात विश्वास, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, त्याग ह्या भावना आढळतात. तर दुय्यम गटमध्ये चौथा मुद्दा आहे या गटातील व्यक्तीचे परस्पर संबंध औपचारिक व व्यावहारिक स्वरूपाचे असतात. त्यांच्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी इत्यादी भावनांचा अभाव असतो. परस्पर संबंध व्यवहारी असतात. अशा प्रकारे प्राथमिक गट आणि दुय्यम गट यातील फरक स्पष्ट करा लिहिता येतो. फरक स्पष्ट करामध्ये दुसरा प्रश्न आहे अनैच्छिक गट व ऐच्छिक गट. अनैच्छिक गट व ऐच्छिक गट या प्रश्नामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. या दोन गटातील फरक स्पष्ट करा आपल्याला पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहिता येतो. ऐच्छिक गटामध्ये पहिला मुद्दा आहे ऐच्छिक गटाच्या सदस्यत्वाचा त्याग करता येतो. तर अनैच्छिक गटामध्ये पहिला मुद्दा आहे अनैच्छिक गटामध्ये समूहाच्या सदस्यत्वाचा त्याग करता येत नाही. ऐच्छिक गटामध्ये दुसरा मुद्दा आहे चार्ल्स एलवूडच्या मते ऐच्छिक समूह म्हणजे ते गट की त्यांचे सदस्यत्व व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार स्वीकारते. अनैच्छिक गटामध्ये दुसरा मुद्दा आहे चार्ल्स एलवूडच्या मते अनैच्छिक समूह म्हणजे ते गट की ज्यांचे सदस्यत्व व्यक्तीला जन्मतः प्राप्त होते. ऐच्छिक गटमध्ये तिसरा मुद्दा आहे राजकीय पक्ष, व्यापारी संघटना, युवा संघटना, सांस्कृतिक क्रीडा संघटना ऐच्छिक समूह आहेत. ऐच्छिक गटामध्ये तिसरा मुद्दा आहे कुटुंब, वंश, जात ह्या अनैच्छिक संघटना आहेत. ऐच्छिक गटामध्ये चौथा मुद्दा आहे अशा गटाचे सदस्यत्व नाकारण्याचा अधिकार त्या समूहाच्या पदाधिकाऱ्यांना असतो. अशा गटाचे सदस्यत्व नाकारण्याचे अधिकार त्या समूहाच्या पदाधिकाऱ्यांना असतो. अनैच्छिक गटामध्ये चौथा मुद्दा आहे अशा गटाचे सदस्यत्व नाकारण्याचा अधिकार कोणालाही नसतो. अशा प्रकारे अनैच्छिक गट आणि ऐच्छिक गट यातील फरक स्पष्ट करून आपल्याला फरक स्पष्ट करा हा प्रश्न पूर्ण करता येतो. प्रश्न चौथा आहे खालील संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. यामध्ये पहिली संकल्पना आहे संदर्भ गट.
उत्तर समाजशास्त्रात संदर्भ गट ही संकल्पना रॉबर्ट मर्टन यांनी मांडली. रॉबर्ट मर्टन यांच्या मते ज्या भूमिका व स्थान मिळवण्याची व्यक्तीची इच्छा असते अशाच समूहाकडे व्यक्ती संदर्भ गट म्हणून बघतात. संदर्भ समूह म्हणजे असे समूह यांच्या संदर्भाने व्यक्ती स्वतःच्या गुणवत्ता, परिस्थिती, दृष्टिकोन, मूल्य आणि वर्तमानाचे मूल्यमापन करत असतात. म्हणून संदर्भ समूह म्हणजे असा गट त्याच्याशी आपण आपली तुलना करतो. आपण आपल्या वर्तणुकीला आणि दृष्टिकोनाला मार्ग दाखवण्यासाठी संदर्भ समूहाचा वापर करतो आणि सामाजिक प्रमाणके ओळखण्यासाठी ते मदत करतात. भूतकाळात त्याचा आपण भाग होतो किंवा भविष्यकाळात आपण त्याचा भाग होऊ शकतो. असा समूह म्हणजे संदर्भ समूह होय. एखादी लग्न झालेली व्यक्ती त्याच्या लग्न न झालेल्या मित्रमैत्रिणीला किंवा इतर नातेवाईकाला सुद्धा संदर्भ समूह म्हणून पाहू शकते, जरी त्यांना माहीत असले की या समूहाचे आपण कायमचे सभासद नाही आहोत. तरीही इथे एक गोष्ट जाणून घेणे महत्त्वाचे ठरते, ती आपल्यापैकी बरेच जण हे अनेक संदर्भ समूहावर अवलंबून असतो. संदर्भ समूह हे अनौपचारिक आणि औपचारिक अशा 2 प्रकारचे असतात. असे समूह अनौपचारिक आणि औपचारिक असे दोन्ही प्रकारचे असतात. ज्या व्यक्तीचे वडील यशस्वी डॉक्टर आहेत त्या व्यक्तीचा संदर्भ समूह त्यांचे कुटुंब असते. औपचारिक संघटनात त्या घटकांचा समावेश होतो की जे त्याला ध्येयसिद्धीत सहाय्य करतात. औपचारिक संबंध किंवा संदर्भ समूहात कामगार संघटना, सर्वोच्च न्यायालय, शिक्षक वर्ग इत्यादींचा समावेश होतो. अशा प्रकारे संदर्भ गट ही संकल्पना स्पष्ट करता येते. संकल्पना स्पष्ट करामध्ये दुसरा प्रश्न आहे भूमिका संघर्ष. काय आहे भूमिका संघर्ष? उत्तर दर्जाच्या कार्यात्मक पैलूला भूमिका असे म्हणतात. हा दर्जाच्या कर्तव्याशी संबंधित आचरणाचा किंवा वर्तणुकीचा पैलू आहे. समाजातील व्यक्तीच्या स्थानानुसार जेव्हा ती व्यक्ती वर्तणूक करते तेव्हा त्यास भूमिका असे म्हटले जाते. व्यक्तीच्या सामाजिक स्थानानुसार जी वर्तन प्रणाली अपेक्षित असते त्याला भूमिका म्हणतात. व्यक्तीच्या सामाजिक स्थानानुसार जी वर्तन प्रणाली अपेक्षित असते त्याला भूमिका म्हणतात. भूमिका तणाव. एखादी भूमिका निभावताना अपेक्षित वर्तनाची पूर्तता करताना येणाऱ्या अडचणीमुळे निर्माण होणारा ताण म्हणजे भूमिका तणाव होय. भूमिका संघर्ष. विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यक्तीकडून अपेक्षित 2 किंवा अधिक भूमिकांच्या विसंगतेमुळे भूमिका संघर्ष निर्माण होतो. उदाहरण, एखादी नोकरी करणाऱ्या स्त्रीला घरातील तिची भूमिकाही सांभाळावी लागते. अशा वेळी तिचा घरातील इतर मंडळीशी संघर्ष होऊ शकतो, भांडण होऊ शकते. उदाहरणार्थ सासू-सुनांचं भांडण, पती-पत्नीचे भांडण. अशा प्रकारे आपल्याला भूमिका संघर्ष ही संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करता येते. प्रश्न 5वा आहे खालील विधाने चूक की बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा. खालील विधाने चूक की बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा. यामध्ये पहिलं विधान आहे किंवा पहिला प्रश्न आहे समाज कधीच बदलत नाही. समाज कधीच बदलत नाही. उत्तर हे विधान चूक आहे. तर हे विधान का चूक आहे, कसं चूक आहे याची कारणे आपल्याला लिहायची आहेत. ते पुढील प्रमाणे. याचं पहिलं कारण आहे कृषीप्रधान समाज उद्योगप्रधान होत असतो. गावाचे शहरात आणि शहराचे महानगरात परिवर्तन होत असते, म्हणजेच समाज बदलत असतो. म्हणून हे विधान चूक आहे हे स्पष्ट होते. दुसरं कारण आहे बदलत्या काळाच्या गरजानुसार परिस्थितीनुसार समाजात परिवर्तन घडून येते. बदलत्या काळाच्या गरजानुसार परिस्थितीनुसार समाजात बदल घडून येताना आपण नेहमी बघत असतो. तिसरं कारण आहे गतिशीलता हे समाजाचे वैशिष्ट्य आहे. समाजाला परिस्थितीनुसार बदलावे लागते आणि तो बदलत सुद्धा असतो. म्हणून समाज कधीच बदलत नाही हे विधान चूक आहे हे आपल्याला दिलेल्या कारणावरून लक्षात येते. यामध्ये दुसरा प्रश्न आहे समुदायामध्ये राहणाऱ्या व्यक्तीमध्ये एकत्रित जीवन जगण्याची जाणीव असते. समुदायामध्ये राहणाऱ्या व्यक्तीमध्ये एकत्रित जीवन जगण्याची जाणीव असते. उत्तर
हे विधान बरोबर आहे. आपल्याला हेही विधान का बरोबर आहे, कोणत्या कारणामुळे बरोबर आहे ते लिहायचं आहे. तर याचं पहिलं कारण आहे, ज्याला समुदायात राहण्याची गरज नसते तो अमानव ईश्वर तरी असतो किंवा पशु असतो. दुसरं कारण आहे, ॲरिस्टॉटलने म्हटल्याप्रमाणे मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. याचं तिसरं कारण आहे, एकत्रित जीवन जगण्यानेच मानवाची प्रगती होत असते. अनादी काळापासून एकत्र राहणे ही मानवाची स्वभाव प्रकृती आहे. आणि चौथं कारण आहे, समुदायात राहिल्यानेच व्यक्तीमध्ये एकत्रित जीवन जगण्याची जाणीव निर्माण होते. अशा प्रकारे समुदायामध्ये राहणाऱ्या व्यक्तीमध्ये एकत्रित जीवन जगण्याची जाणीव असते, हे या कारणावरून आपल्याला कळते. म्हणून हे विधान बरोबर आहे. प्रश्न 6 अ आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये संकल्पना दिली आहे, तुम्ही ज्या समूहाचे सदस्य आहात ते समूह. हे एका गोलमध्ये मधात लिहून दिलं आहे आणि त्यासमोर 4 गोल दिली आहेत. त्यामध्ये आपण कोणकोणत्या समूहाचे सदस्य आहोत याचं उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचं आहे. पहिला समूह आहे माझे कुटुंब. माझ्या कुटुंबाचे मी एक सदस्य आहे आणि प्रत्येकजणी आपापल्या कुटुंबाचा सदस्य हे असतेच. दुसऱ्या समूहाचा सदस्य असणारे आहे माझा क्रिकेट क्लब. या समूहाचे सुद्धा मी एक सदस्य आहे. यामध्ये मुली आपला डान्स क्लास किंवा इतर काही कोचिंग क्लासेसचे नाव लिहू शकतात. आपण ज्या समूहाचा सदस्य आहोत त्याचे नाव या ठिकाणी आपण लिहू शकतो. तिसऱ्या समूहाचा सदस्य आहे किंवा तिसरा समूह आहे माझा मित्रपरिवार. प्रत्येकजणचा मित्रपरिवार असतो आणि तिथे आपल्या मित्रपरिवाराचे सदस्य हे असतातच. आणि तिसरा गट आहे माझी शाळा. प्रत्येकजण आपापल्या शाळेचा एक सदस्य असतो. त्या समूहात त्याला आपले जीवन जगावे लागत असते. अशा प्रकारे विविध समूहाचे सदस्य असणारे गट आपण लिहिलेले आहेत. प्रश्न 6 ब आहे, आपले मत नोंदवा. यामध्ये पहिला प्रश्न आहे, लोकरूढी, लोकनीती आणि कायदे यांचा एकमेकांशी कसा संघर्ष होतो ते सांगा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. लोकरूढी, लोकनीती आणि कायदे यांचा एकमेकांशी कसा संघर्ष होतो ते सांगा. उत्तर, अस्पृश्यता पालन ही भारतीय समाजातील द्वेषमूलक प्रथा होती. भारताच्या संविधानात समानतेच्या हक्काच्या अंतर्गत अस्पृश्यता या प्रथेचे निर्मूलन करण्यात आले होते. परंपरानिष्ठ भारतीय समाजात अनेक कालबाह्य, विषमतामूलक आणि शोषणयुक्त रूढी प्रथा परंपरा अस्तित्वात आहेत. 19व्या शतकात भारतात बालविवाह सार्वत्रिक होते. बेहरामजी मलबारी या समाजसुधारकाच्या प्रयत्नाने संमती विवाहाचा कायदा 1892 साली केला. मुलीच्या लग्नाचे किमान वय 14 वर्ष निर्धारित करण्यात आले. हिंदू विवाह कायद्यातील सुधारित तरतुदीनुसार विवाहासाठी स्त्रीचे वय 18 वर्ष असणे सक्तीचे आहे. या कायद्याचा भंग करणाऱ्यास शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात आहे. 19व्या शतकात समाजसुधारकांच्या प्रयत्नामुळे ब्रिटिश सरकारने 1829 साली सती प्रथा या अमानुषी लोकनीती रूढीवर कायद्याने प्रतिबंध आणला. अशा प्रकारे कालबाह्य लोकरूढी व लोकनीतींचे नियमन करण्यासाठी कायदे करावे लागतात. याचाच अर्थ लोकरूढी, लोकनीती आणि कायदे या संघर्ष उद्भवतात. आपले मत नोंदवामध्ये दुसरा प्रश्न आहे, सामाजिक जीवनात भूमिका संघर्ष अटळ आहे असे तुम्हाला वाटते का? प्रश्न पुन्हा एकदा वाचते. सामाजिक जीवनात भूमिका संघर्ष अटळ आहे असे तुम्हाला वाटते का? उत्तर, माझी आई गृहिणीची भूमिका पार पाडून शाळेतील शिक्षकीची नोकरी करायची. तिच्या शाळेची वेळ सकाळी 7ची असायची. त्यामुळे पहाटे 5 वाजता उठून ती स्वतःचा आणि आमच्या सर्वांचे डब्बे करायची. कधीतरी उठण्यास उशीर झाल्यास ती घाईघाईने शाळेत जायची. बाबांचा आणि आमचे डबे हे न केल्याने घरात कुरबुरी व्हायच्या. आई वैतागाने म्हणायची की तुम्हा सर्वांना हवे असेल तर मी नोकरीचा राजीनामा देते. आमच्या मध्यमवर्गीय कुटुंबाच्या दृष्टीने तिने नोकरी करणे गरजेचे असायचे. म्हणजेच गृहिणी आणि नोकरी व्यवसाय या 2 भूमिकात
वारंवार किंवा नेहमीच संघर्ष उद्भवत असतात. असे बऱ्याच ठिकाणी आपण पाहत असतो. अनेक ठिकाणी असे होते ज्या ठिकाणी स्त्रिया नोकऱ्या करत असतात. अशा ठिकाणी 21व्या शतकातील धकाधकीच्या सामाजिक जीवनात भूमिका संघर्ष उद्भवणे अढळ आहे असे दिसून येते. आपल्याला सगळीकडेच भूमिका संघर्ष, आपापली भूमिका निभावताना थोडा तरी संघर्ष होतच आहे किंवा होतच असतो. उदाहरण, माझे उच्च शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने मी अमेरिकेत गेलो. माझ्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलीशी मी लग्न केले. लग्नानंतरही ती तिच्या व्यावसायिक संघर्ष उत्कर्ष करिअरला महत्त्व देत राहिली. मला अपेक्षित असलेली माझ्या आईची सारखी तारेवरची कसरत करण्यास ती तयार नव्हती. त्यातून आमच्यातील भांडणे उत्तरोत्तर वाढत गेली आणि शेवटी आम्ही उभयंतांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. अशा प्रकारे 21व्या शतकात भूमिका संघर्ष क्रमप्राप्त अटळ आहेत. प्रश्न 7वा आहे. खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. कमीत कमी 150 शब्द. प्रश्न आहे, तुम्ही सदस्य असलेले कोणतेही 2 दुय्यम समूह ओळखा. तुम्ही सांगितलेल्या समूहाचा संदर्भ घेऊन समूहाची 4 वैशिष्ट्ये सांगा. उत्तर, मी कुटुंब या प्राथमिक समूहाचा सदस्य आहे. त्याचप्रमाणे मी सांस्कृतिक मंडळ या दुय्यम समूहाचीही सदस्य आहे. सगळेजण कुटुंब या समूहाचे सदस्य असतात, पण तरीही कुटुंब या प्राथमिक समूहाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे. पहिलं वैशिष्ट्य आहे, माझ्या कुटुंबातील आंतरक्रिया अनौपचारिक स्वरूपाच्या असतात. दुसरं वैशिष्ट्य आहे, कुटुंब हा लहान आकारमान असलेला समूह आहे. माझ्या कुटुंबात माझे आई वडील, माझी छोटी मोठी भावंडे आहे. आम्ही सर्व वडिलांच्या मालकीच्या घरात एकत्र राहत असतो. त्यास भौतिक सान्निध्य असे म्हणतात. तिसरं वैशिष्ट्य आहे, आमच्या नात्यांचे स्वरूप शाश्वत आहे. आम्ही एकमेकांशी सहकार्याने वागतो. आणि चौथं वैशिष्ट्य आहे, कुटुंब या समूहाचे सदस्यत्व मला जन्मताच प्राप्त झाले आहे. अशा प्रकारे कुटुंब या प्राथमिक समूहाची वैशिष्ट्ये आपल्याला स्पष्ट करता येतात. दुसरा समूह आहे सांस्कृतिक मंडळ. तर सांस्कृतिक मंडळ या दुय्यम समूहाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. पहिलं वैशिष्ट्य आहे, कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही महिन्यातून 1-2 वेळा एकत्र येतो. कार्यक्रमाच्या दरम्यान इतरांशी व्यक्तिगत आंतरक्रिया करणे अवघड असते. दुसरं वैशिष्ट्य आहे, आमच्या सांस्कृतिक मंडळाच्या सदस्यांची संख्या 200हून अधिक आहे. मी स्वखुशीने या मंडळाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. सदस्यत्व स्वीकारताना मंडळाच्या नियमांचे पालन करण्याची हमी मी त्यांना दिली आहे. मात्र उच्च शिक्षणासाठी मी आता पुण्याला जाणार असल्याने मी स्वेच्छेने मंडळाचे सदस्यत्व सोडणार आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे, संगीताची आवड या समान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आम्ही वेळोवेळी एकत्र येतो. चौथं वैशिष्ट्य आहे, मंडळाच्या इतर सदस्यांशी असलेले माझे संबंध नाममात्र स्वरूपाचे म्हणजे औपचारिक आहेत. अशा प्रकारे सांस्कृतिक मंडळ या दुय्यम समूहाची वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतात. अशा प्रकारे कुटुंब आणि सांस्कृतिक मंडळ या समूहाची वैशिष्ट्ये वरील मुद्द्यांच्या आधारे आपण लिहू शकतो, सांगू शकतो, स्पष्ट करू शकतो. अशा प्रकारे आपण समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय सविस्तररित्या अभ्यासला आहे. अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स.